हॅलो अँड वेलकम ऑल ऑफ यू स्टुडंट. सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. सुरू करूया आजचा आपला एक महत्वाचा धडा, ज्याचं नाव आहे स्वराज्याचा कारभार. छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याचा कारभार कशा चालायचा, कोणकोणते महत्वाचे व्यक्ती त्या अष्टप्रधान मंडळात होते, या सर्व गोष्टींचा आढावा आपण या क्लासमध्ये घेणार आहोत. बघा, शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना केली, आपणास माहिती आहे. त्याचबरोबर स्वतः राज्याभिषेकही त्यांनी करून घेतला. यामध्ये गागा भट्ट आणि बरेच लोक सहभागी होते. राज्याभिषेकानंतर त्यांनी दक्षिण दिग्विजय केला. दक्षिण दिग्विजय म्हणजे काय? दक्षिणेकडचे जे काही महत्वाचे भाग आहेत ते जिंकून घेतले आणि त्याचबरोबर महाराजांनी स्वराज्याचा जो विस्तार आहे तो अजून वाढवला. या स्वराज्यामध्ये महाराष्ट्रातलं नाशिक, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड आणि ठाणे यासारख्या महत्वाच्या ठिकाणांचा समावेश झाला. त्याचबरोबर कोल्हापूर, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, ठाणे बऱ्याच याच्या बरोबरच कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि तामिळनाडू राज्य जे आहे याचाही जो काही भाग आहे महत्वाचा, तो स्वराज्यामध्ये स्थापन जो आहे तो करण्यात आला, तो समाविष्ट करण्यात आला. अशा रीतीनं स्वराज्य विस्तारलं आणि स्वराज्याचा कारभार सुरळीतपणे व्हावा यासाठी लोकांचं कल्याण साधलं जावं, यासाठी महाराजांनी जे आहे स्वराज्याची घडी बसवली आणि त्याची माहिती आपण या चॅप्टर मध्ये घेणार आहोत. बघा, अष्टप्रधान मंडळ. महाराजांनी अष्टप्रधान मंडळाची स्थापना केली. महाराजांनी राज्याभिषेकाच्या प्रसंगी अष्टप्रधान मंडळ जे आहे ते नियुक्त केलं होतं. हे अष्टप्रधान मंडळ 8 लोकांचं होतं. याच्यामध्ये प्रत्येक खात्यासाठी एक प्रमुख नेमला होता. 8 खात्यामध्ये 8 प्रमुख मिळून अष्टप्रधान मंडळ जे आहे ते बनलं होतं आणि याच्या प्रमुखाची नेमणूक करणं हे जे आहे, त्याचबरोबर त्याला पदावरून दूर करणं, ह्या सगळं महाराजांचा अधिकार होता. हे सगळं कोण डिसाईड करत होतं? छत्रपती शिवाजी महाराज डिसाईड करायचे. आपापल्या कारभारासाठी, त्यांच्या खात्याच्या कारभारासाठी अशा प्रकारे अष्टप्रधान मंडळ जे आहे ते नियुक्त करण्यात आलं होतं. याच्यामध्ये मोरो त्र्यंबक पिंगळे जे होते हे प्रधानाचं नाव होतं आणि हे स्वतः प्रधान पदावरती होते. मोरो त्र्यंबक पिंगळे राज्यकारभार चालवणे आणि जिंकून घेतलेल्या प्रदेशाची व्यवस्था करणे हे मोरो त्र्यंबक पिंगळे यांचं महत्वाचं काम होतं, जे प्रधान होते. आणि परीक्षेमध्ये विचारतात की प्रधानाचं काम काय होतं, कार्य काय होतं. सोबतच रामचंद्र नीलकंठ मुजुमदार हे अमात्य होते. राज्याचा जो जमा खर्च आहे ते पाहण्याचं काम त्यांच्याकडे होतं. अण्णाजी दत्तो हे सचिव होते. सरकारी आज्ञापत्र तयार करण्याचं काम त्यांच्याकडे होतं. सोबतच दत्ताजी त्र्यंबक वाकणीस हे जे महत्वाचे मंत्री होते, हे पत्र व्यवहार जे आहे ते सांभाळायचे. जो पत्राचा व्यवहार व्हायचा त्याची सगळी जबाबदारी दत्ताजी त्र्यंबक वाकणीस यांच्याकडे होती. हंबीरराव मोहिते हे महत्वाचे व्यक्ती सेनापती होते. सैन्याची व्यवस्था ठेवणे आणि राज्याचं रक्षण करणे ही जबाबदारी कोणाकडे होती? तर हंबीरराव मोहिते यांच्याकडे होती, जे स्वतः कोण होते? सेनापती होते. त्याचबरोबर रामचंद्र त्र्यंबक डबीर हे सुमंत होते आणि परराज्याशी त्यांचा जो आहे संबंध ठेवण्याचं काम होतं. सोबतच लिराजी रावजी हे न्यायाधीश होते. त्यांचं काम होतं न्यायदान करायचं. ओके, लोकांना न्यायदान मिळावं, जनतेला न्याय मिळावा, याचं काम कोण करत होते? निराजी रावजी. आणि मोरेश्वर पंडितराव हे स्वतः पंडितराव होते. धार्मिक व्यवहार सांभाळण्याचं काम ते करायचे. तर हे सगळं अष्टप्रधान मंडळ आहे. आता याच्यावरती प्रश्न तर येतोच, पण त्याचबरोबर याच्यामध्ये काही महत्वाच्या गोष्टी आहेत की छत्रपती शिवाजी महाराजांनी गुण आणि कर्तृत्व पाहून अष्टप्रधान मंडळाची निवड केली होती. कोणामध्ये कोणते चांगले गुण आहेत हे त्यांनी पहिल्यांदा पाहिलं आणि त्या कर्तृत्वावरती त्यांना ही सगळी पदं देण्यात आली होती. त्यांना इनाम द्यायचे, वतन द्यायचे, जहागिरी दिल्या जात होत्या. असं होतं का? नाही. ठीक आहे, त्यांना इनाम कधीच दिली गेली नाही, त्यांना कधीच वतन दिली गेली नाही, त्यांना कधीच जहागिरी दिल्या गेल्या नाही. तर रोख पगार हा नेहमी दिला गेला, भरपूर पगार देण्यात आला, पण कधीच अशा प्रकारच्या गोष्टी महाराजांनी त्यांना दिल्या नाही. शेतीविषयीचं धोरण कसं होतं? तर शेती हा खेड्यातील मुख्य व्यवसाय त्याही काळात होता. महाराज शेतीचं महत्व जाणत होते आणि त्यामुळे शेतकऱ्यांच्या हिताकडे लक्ष त्यांनी दिलं. त्यांनी अण्णाजी दत्तो या आपल्या कर्तबगार आणि अनुभवी अधिकाऱ्यावरती जमीन महसुलाची व्यवस्था लावण्याची जबाबदारी सोपवली होती. ठरवून दिलेल्या रकमेपेक्षा अधिक महसूल गोळा करू नये. महसूल म्हणजे काय? पैसा, जो लोकांकडून टॅक्स गोळा केला जातो. तर हा जास्त ठरवून दिल्यापेक्षा जास्त कधीच गोळा करू नका. सोबतच अशी ताकीद त्यांना सगळ्या अधिकाऱ्यांना देण्यात आली होती. पडीक जमिनी ज्या आहेत त्या लागवडीखाली आणण्यासाठी त्यांनी नेहमी उत्तेजन दिलं.
ज्या जमिनी खराब झालेल्या आहेत त्या कशा प्रकारे फर्टाईल पुन्हा करता येईल, सुपीक करता येईल, याच्यावरती लक्ष देण्यात आलं. अतिवृष्टी किंवा अवर्षण यासारख्या कारणामुळे, अतिवृष्टी म्हणजे जास्त पाऊस येणे, अवर्षण म्हणजे कोरडा दुष्काळ पडणे, या काळामध्ये शत्रू सैन्याच्या गावाचा प्रदेश उद्ध्वस्त केला तर अशा सर्व प्रसंगी गावकऱ्यांना शेतसारा आणि इतर कर यामध्ये सूट देण्यात यावी, हा त्यांचा आदेश होता. सोबतच तसेच अशा प्रसंगी शेतकऱ्यांना बैलजोड्या, नांगर, पेरणीसाठी चांगलं बी बियाणं पुरवावं, अशी अधिकाऱ्यांना जी आहे महाराजांनी आज्ञा दिली होती. सोबतच तत्कालीन खेड्यांचं अर्थकारण कसं होतं हे आता आपण पाहूया. बघा, त्यावेळेस शेती व्यवसाय अर्थकारणाचा कणा होता. खेड्यामध्ये शेती व्यवसायाला पूरक असे व्यवसाय चालायचे आणि गावामध्ये जे कारागीर होते त्या वस्तू उत्पादन करायचे, स्थानिक लोकांच्या गरजा भागवायचे. म्हणजे खेडे जे आहे ते स्वयंपूर्ण होते आणि शेतकरी आपल्या उत्पादनातून आवश्यक तो वाटा कारागिरांना द्यायचे. म्हणजे कारागीर पण कामच करतायत शेतकऱ्यांसाठी, त्यामुळे त्यांनाही एक वाटा मिळायचा. या वाट्याला बलुत असं म्हटलं जात होतं. या वाट्याला काय म्हणायचे? बलुत म्हणायचे. व्यापार आणि उद्योग कसा होता? तर व्यापार वृद्धीशिवाय राज्य भरभराटीला येत नाही हे महाराजांनी ओळखलं होतं. व्यापारामुळं नवीन नवीन आणि गरजेच्या वस्तू राज्यात येतात, वस्तूची मुबलकता वाढते, व्यापार वाढतो, संपत्तीत भर पडते. साहुकार म्हणजे राज्याची आणि राजश्रीची शोभा हे आज्ञापत्रामध्ये महाराजांनी वर्णन केलं होतं. महाराजांचा व्यापाराकडे पाहण्याचा नेमका दृष्टिकोन स्पष्ट करणारं ते आहे. साहुकार या शब्दाचा अर्थ काय होतो? तर व्यापारी असा होतो. सोबतच स्वराज्यामध्ये उद्योगांना संरक्षण देण्याचं महाराजांचं नेहमी धोरण होतं की उद्योग जे आहे याची नेहमी वाढ झाली पाहिजे, याचं संरक्षण महाराजांनी नेहमी दिलं. त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे मिठाचा उद्योग आहे. कोकणामध्ये मीठ उद्योगाला संरक्षण महाराजांनी दिलं. त्यावेळेस पोर्तुगीजांच्या ताब्यातल्या प्रदेशातून स्वराज्यामध्ये मिठाची आयात मोठ्या प्रमाणात होत होती आणि कोकणामध्ये स्थानिक मिठाच्या विक्रीवर प्रतिकूल परिणाम होतो हे ध्यानात महाराजांनी घेऊन पोर्तुगीजाच्या प्रदेशातून आपल्या स्वराज्यामध्ये मीठ आणलं आणि ह्या मीठ बनवण्यावरती सुरुवात झाली. याच्यामध्ये मोठी जकातही बसवली होती आणि पोर्तुगीजांकडून येणारं मीठ हे महाग होऊन त्यांच्या आयातीत घट व्हावी आणि स्थानिक मिठाची विक्री वाढावी, या मागचा हेतू महाराजांनी त्यावेळेस विचार केलेली ही दूरदृष्टी आहे. लष्करी व्यवस्था कशी होती? महाराजांच्या लष्कराची विभागणी दोन भागात होती. एक पायदळ होतं आणि एक होतं घोडदळ. दोनच महाराजांकडे होतं. पायदळामध्ये हवालदार, जुमलेदार असे अधिकारी असायचे आणि पायदळाच्या प्रमुखाला सरनोबत असे म्हणायचे. पायदळामध्ये सर्वोच्च अधिकारी तो असायचा. घोडदळामध्ये दोन प्रकारचे घोडेस्वार असायचे. एक जो असायचा त्याला शिलेदार म्हणायचे आणि दुसरा जो होता त्याला बारगीर म्हणायचे. शिलेदाराकडे स्वतःचा घोडा, स्वतःची हत्यारं असायची, तर बारगिलाला सरकारी करून घोडा दिला जात होता आणि हत्यारं दिली जात होती. घोडदळामध्ये बारगिरांची संख्या अधिक होती आणि घोडदळात अधिकाऱ्यांच्या श्रेणी पायदळासारख्याच असायच्या. सरनोबत हा घोडदळातील सर्वोच्च अधिकारी होता. कोण होता घोडदळातील सर्वोच्च अधिकारी? सरनोबत. नेताजी पालकर, प्रतापराव गुजर, हंबीरराव मोहिते असे काही महाराजांच्या घोडदळाचे सरनोबत प्रसिद्ध आहेत. यांची माहिती तुम्हाला असली पाहिजे. त्याचबरोबर हेर खातं पण होतं आणि हेर खातं म्हणजे जे सिक्रेट गोष्टी नेहमी त्याच्यावरती लक्ष ठेवतं. स्वराज्याचं शत्रूंपासून रक्षण व्हावं यासाठी शत्रूच्या हालचालीची नेमकी माहिती वेळेवर मिळावी लागायची आणि ही माहिती काढून घेण्यासाठी महाराजांना ते देण्याचं काम हेर खातं करत होतं. हेर खातं अत्यंत कार्यक्षम होतं. बहिर्जी नाईक यांचं नाव यामध्ये येतं जेव्हाही हेर खात्याचा विचार येतो. हे ते हेर खात्याचे प्रमुख होते आणि ते निरनिराळ्या ठिकाणची माहिती काढून आणण्यामध्ये पटाईत होते. त्यांनी सुरतेच्या मोहिमेपूर्वी तिथं खडा ना खडा माहिती काढून आणलेली होती आणि यामध्ये बहिर्जी नाईक यांचं नाव नेहमी इतिहासात जे आहे ते पुढे राहील. किल्ल्यांच्या बाबतीमध्ये पाहिलं तर मध्ययुगामध्ये किल्ल्याचं महत्व अनन्यसाधारण आहे. किल्ला ताब्यात असला की आजूबाजूच्या प्रदेशावर लक्ष आणि नियंत्रण ठेवता येतं. परकीय आक्रमण झालं तर किल्ल्याच्याच आश्रयानं प्रजेचं रक्षण करता येतं. किल्ल्यावर अन्नधान्य, युद्धोपयोगी साहित्य, दारुगोळा याचा साठा करून ठेवता येतो. स्वराज्य स्थापनेच्या कार्यामध्ये किल्ल्याचं महत्व आज्ञापत्रात सांगितलेलं आहे आणि हे राज्य तर तीर्थरूप थोरलं कैलासवासी स्वामींनी गडावरूनच निर्माण केलं, असं महाराजांच्या आज्ञापत्रामध्ये स्वराज्य स्थापनेच्या कार्यामध्ये आपल्याला असं दिसतं सेंटेन्स की हे राज्य तर तीर्थरूप थोरले कैलासवासी स्वामींनी गडावरूनच निर्माण केलं. या प्रकारचं आपल्याला आज्ञापत्रामध्ये स्वराज्य स्थापनेच्या पाहायला मिळतं. सोबतच स्वराज्यामध्ये सुमारे 300 किल्ले होते आणि या किल्ल्यांची बांधणी दुरुस्ती करण्यासाठी महाराजांनी मोठा खर्च केला होता. राजगड, प्रतापगड, पावनगड यासारखे डोंगरी किल्ले महाराजांनी बांधले.
किल्ल्यावर किल्लेदार, सबनीस, कारखानीस असे अधिकारी असायचे. धान्याची कोठी, युद्ध साहित्याची व्यवस्था पाहण्यासाठी कारखानीस हा अधिकारी असायचा. सोबतच छत्रपती शिवाजी महाराज दुर्ग निर्मिती संबंधी छत्रपती संभाजी महाराज जे आहेत यांनी बुधभूषण या ग्रंथामध्ये केलेलं वर्णन लक्षणीय आहे. ते असं आहे की कर्नाटक देशापासून ते बागलान देशापर्यंत शत्रूंना अभेद्य दुर्गच असे अनेक किल्ले छत्रपती शिवरायांनी सह्याद्री पर्वताच्या उत्तुंग अशा शिखर पठाराच्या रांगेवर जागोजागी बांधले. त्यामागचा उद्देश म्हणजे या पृथ्वीचं रक्षण करणे हा होता. आणि त्याच्या यशस्वी नेतृत्वाने कृष्णा नदीच्या काठापासून ते समुद्राच्या चारही दिशाभोवती ही किल्ले बांधले. त्याचा अर्थ आहे की महाराजांनी भारतातील जेही काही महत्वाचे समुद्र आहेत, जो अरबी समुद्र आहे, पश्चिमचा बंगालचा उपसागर आहे, खाली हिंदी महासागर आहे, आणि या तीनही बाजूंच्या बाबतीमध्ये आपल्याकडे काय आहेत, महत्वाचं संरक्षण आहे किल्ल्याच्या माध्यमातून. राजे छत्रपती शिवाजी महाराज हे या बाबतीमध्ये नेहमीच अग्रेसर होते. सागरी किल्ल्यांचं जर महत्व पाहिलं तर महाराजांना माहिती होतं. तर महाराजांनी सागरी किल्ल्याचंही महत्व ओळखलं. त्यांनी बांधलेल्या जलदुर्गापैकी मालवणचा सिंधुदुर्ग हा उत्कृष्ट सागरी किल्ला आहे. या किल्ल्याच्या बांधणीमध्ये भक्कमपणा यावा म्हणून त्यांनी किल्ल्याच्या पायाभरणीसाठी 5 खंडी शिस जे होतं लीड या ओतण्याची व्यवस्था त्यांनी केली होती. त्यांनी सिद्धीला शह देण्यासाठी राजापुरी समोर पद्मदुर्ग नावाचा जो आहे तो किल्ला बांधला होता. आपल्या एका पत्रामध्ये किल्ल्याविषयी ते म्हणतात, पद्मदुर्ग वसून राजपुरीच्या उरावरी दुसरी राजपुरी केली, असं ते त्यांच्या आज्ञापत्रामध्ये म्हणतात. त्यानंतर याच्यामध्ये आपल्याला आरमाराच्या विषयी जर आपण पाहिलं, हा पद्मदुर्ग किल्ला आहे महाराजांचा. आरमाराच्या बाबतीत जर पाहिलं तर भारताच्या पश्चिम किनारपट्टीवरती गोव्याचे पोर्तुगीज, जंजिराचे सिद्धी, सुरत राजापूरचे इंग्रज हे वखारवाले शत्रू राज्य स्वराज्य विस्ताराच्या कार्यात अडथळा आणायचे. आणि या अडथळ्यामध्ये पायबंद घालणं आणि पश्चिम किनारपट्टीचं रक्षण करावं याची आवश्यकता होती. त्यासाठी महाराजांनी आरमार उभं केलं होतं. आरमार म्हणजेच काय असतं, जे एक प्रकारचं आपल्याला माहितीये जहाज निर्मितीच्या संबंधित आहे आणि याच्यामध्ये जहाज होती. तर आरमार उभं केलं, ज्यांच्याजवळ आरमार त्याचा समुद्र हे त्यांनी ओळखलं आणि महाराज त्या बाबतीमध्ये दूरदर्शी होते. महाराजांच्या आरमारामध्ये विविध प्रकारचे 400 जहाज होते. त्याच्यामध्ये गुराब, गलबत, पाल ही लढाऊ जहाज होती. कल्याण भिवंडीची खाडी, विजयदुर्ग आणि मालवण इथं जहाज बांधली जात होती. मायनाक भंडारी व दौलत खान हे त्यांच्या आरमाराचे प्रमुख महत्वाचे व्यक्ती होते. ही गुराब आहे आणि ही गलबत आहे. ही महाराजांच्या जहाज बांधणीतली महत्वाची उदाहरणं तुम्ही पाहू शकता. सोबतच प्रजेच्या हिताची नेहमी महाराज काळजी करत होते. प्रत्येक इतर राजाप्रमाणे शत्रूच्या ताब्यात प्रदेश जिंकावेत आणि तिथं आपलं वर्चस्व निर्माण करावं एवढी मर्यादित आकांक्षा बाळगून महाराजांनी कधीच काम केलं नाही. प्रजेला स्वतंत्र बनवणं हा त्यांचा मुख्य उद्देश होता. प्रजेला स्वातंत्र्याचा खराखुरा आनंद मिळवून द्यायचा असेल तर राज्यकारभार शिस्तबद्ध असला पाहिजे, प्रजेच्या हिताची सर्वांगीण काळजी घेतली पाहिजे आणि जिंकलेल्या प्रदेशाचं रक्षण केलं पाहिजे याचं भान त्यांना होतं. महाराज केवळ सत्ताधीश नव्हते तर प्रजा हितदक्ष राज्यकर्ता होते आणि हे त्यांच्या राज्यकारभारावरून आपल्याला स्पष्टपणे पाहायला मिळतं. आता याच्यामध्ये 8 खात्याचं मंडळ, याला आपण काय म्हणतो, अष्टप्रधान मंडळ. बहिर्जी नाईक कोणत्या खात्याचे प्रमुख होते तर ते हेर खात्याचे प्रमुख होते. महाराजांनी बांधलेला मालवण जवळचा जो जलदुर्ग आहे त्याचं नाव काय आहे, सिंधुदुर्ग आहे. सोबतच किल्ल्यावर युद्ध साहित्याची व्यवस्था पाहणारा कोण होता हे तुम्हाला शोधावं लागेल. हे तुमच्यासाठी आहे, तसं मी तुम्हाला सांगून देतो. किल्ल्यावरती जी महत्वाची व्यवस्था पाहायचा व्यक्ती जो होता, ठीक आहे, त्याचं नाव काय होतं. इथे स्वराज्याचं आपण इथं पाहिलं. हा, तर किल्ल्याच्या बाबतीमध्ये आपण पाहू शकतो किल्ल्यामध्ये अन्नधान्य वगैरे होतं. ठीक आहे, किल्ल्याच्या आश्रयानं प्रजेचं रक्षण होत होतं. ओके, फाईन. तर किल्ल्यावरती कोण महत्वाचा व्यक्ती राहायचा हे तुम्हाला कुठंतरी अंडरलाईन करून दिलेलं असेल, ते तुम्ही एकदा बघून घ्या. सोबतच यामध्ये अजूनही काही महत्वाचे प्रश्न आहेत की शिवाजी महाराजांचं शेतीविषयक धोरण कसं होतं, जे शेती सेक्शन मध्ये तुम्हाला भेटून जाईल. सोबतच शिवराय एक हितदक्ष राज्यकर्ते होते, तर ते कसे होते, तर प्रजेसाठी ज्यांनी ते शेवटच्या पॅरेग्राफ मध्ये आपल्याला दिलेलं आहे, त्यांनी काय काय केलंय प्रजेसाठी, या सगळ्या गोष्टींची माहिती त्यात आपल्याला द्यायची आहे. अष्टप्रधान मंडळ का स्थापलं, कारण महाराजांचा विस्तार जो आहे तो जास्त झालेला होता. नवीन जिल्हे ज्याच्यात ऍड झाले होते, त्याचबरोबर नवीन राज्यामध्ये महाराजांची जी आहे ती आता स्वारी झालेली होती. दक्षिण दिग्विजय त्यांनी केला होता.
आरमार उभं केलं त्याचं कारण होतं की महाराजांची दूरदृष्टी. त्यांना वाटत होतं की ज्याच्याकडे आरमार त्याच्याकडे समुद्र, त्याच्या मालकीचा समुद्र. त्या दृष्टिकोनातून त्यांनी आरमार उभं केलं होतं. तर अशा प्रकारे आपण हा महत्वाचा जो चॅप्टर आहे याला कंप्लीट केलेला आहे. यावरती तुमचे काही प्रश्न असतील तर नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि जो प्रश्न मी सोडलेला आहे त्या प्रश्नाचं उत्तर नक्की करा की तो कोण होता ज्याने किल्ल्यावर युद्ध साहित्याची व्यवस्था पाहिली होती. तर त्या व्यक्तीचं नाव कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. थँक्यू सो मच. भेटूया आता पुढील क्लासमध्ये.